नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणूक आता जाहीर झाली आहे, आचारसंहिता लागू झाली आहे आणि दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेत मात्र अद्याप सामसूम आहे. राजकारण ही अडथळ्यांची शर्यत असते आणि बऱ्याचदा इच्छा असो का नसो परिस्थिती अशी तयार होते की मनाविरुद्ध का होईना, अनिच्छेने क्या होईना निर्णय घ्यावे लागतात. मला एक अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनातला किस्सा आठवतो. त्यांची अशीच एकदा राजकीय कोंडी झाली होती. ते कॉफी पीत त्यांच्या बंगल्याच्या हिरवळीवर बसलेले असताना बीबीसीचे वार्ताहर मार्क टुली त्यांच्याकडे आले. त्यांनी सांगितलं की अटलजी, तुमची सगळ्या बाजूनी मला घेराबंदी झालेली दिसते आहे. तुम्ही आता यातून मार्ग कसे काढणार? म्हणजे पक्षांतर्गत घेराबंदी हे प्रत्येक पक्षामध्ये सुरू असतं. त्यावेळेस अटलजींनी सांगितलं की हे प्रत्येक नेत्याच्या आयुष्यात असा काळ येत असतो. मग मार्क टुलीने त्यांना विचारलं, मग दुसऱ्या पक्षात जायचा विचार आहे का? अटलजींनी त्याला जे उत्तर दिलं ते मार्क टुलीनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं. अटलजींनी एकाच वाक्यात त्याचं उत्तर दिलं, जाये तो जायेगा. हा पक्षच माझा संसार आहे, या पक्षात मी जन्मलो, याच पक्षात मरणार आहे. पक्ष सोडून मी ही कल्पनाच मी करू शकत नाही. म्हणून अटलजी म्हणाले, जाये तो जायेगा. आता आपल्या उत्तरेतले जर आपण राजकारण लक्षात घेतलं तर महायुतीचे उमेदवार म्हणजे संभाव्य उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही, पण त्यांनाच तिकीट मिळणार आहे असं गृहीत धरू. सदाशिव लोखंडे साहेबांना हॅट्रिक करायची आहे, कारण 2 वेळा ते मोदी लाटेत जिंकले आहे. अद्याप लाट येईल का नाही याची खात्री नाही. ज्यावेळेस लाट असते त्यावेळेस ना यंत्रणेची गरज असते ना शक्तीची गरज असते. लाटेवर स्वार होऊन ज्याच्या बाजूने लाट आहे तो उमेदवार आरामात लोकसभेत, विधानसभेत, ग्रामपंचायतीत, जिल्हा परिषदेत कुठेही जाऊ शकतो. अशी लाट मागच्या 2 निवडणुकीमध्ये लोखंडे साहेबांनी अनुभवली. त्यामुळे मोदी लाटेवर स्वार होत सलग ते 2 वेळा लोकसभेमध्ये गेले. यंदा लाटेची शाश्वती नाही, परंतु गॅरंटी विखे पाटलांची आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी श्रीरामपूर मधल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांच्या लोकसभेत जाण्याची हॅट्रिक करण्याची गॅरंटी घेतली. पण या गॅरंटीला अटी आणि शर्ती लागू होत्या हे त्यावेळेस सर्वच जण विसरले आणि आता अटी आणि शर्तीची पूर्तता करायची आहे. कारण गरज लोखंडे साहेबांना देखील आहे. जर लाट नसेल तर त्यांना हवी आहे विखे पाटलांची शक्ती, विखे पाटलांची यंत्रणा. जसे विधानसभेतल्या सगळ्या नेत्यांचं सहकार्य हवं आहे तसं विखे पाटलांचं सुद्धा संपूर्ण मतदारसंघात त्यांची जी शक्ती आहे, त्यांची जी कुवत आहे ती त्यांना म्हणजे लोखंडे साहेबांना हवी आहे. जरी विखे पाटलांनी त्यांची गॅरंटी घेतली असली तरी या बर्थडे गिफ्टवर त्यांनी त्यांच्या बर्थडेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हे बर्थडे गिफ्ट दिलं की मी तुमची पुन्हा लोकसभेत तुम्हाला धाडण्याची गॅरंटी घेतो. पण या बर्थडे गिफ्टवर एका कोपऱ्यामध्ये अटी आणि शर्ती असं लिहिण्यात आलं होतं. मग आता त्या अटी आणि शर्तीबाबत चर्चा सुरू आहे, अर्थात ती पडद्याच्या मागे सुरू आहे. यातली पहिली अट आणि शर्त आहे निळवंडे कृती समिती आणि विखे पाटलांचं सुरुवातीपासूनच जमत नाही. मग आता या निळवंडे कृती समितीबाबत काय करायचं? खरं म्हणजे ही समिती आणि लोखंडे साहेब यांना एकमेकावाचून पर्याय नाही. याचं कारण असं आहे की लोखंडे साहेबांनी निळवंडे धरण पूर्ण व्हावं, निळवंडे कालव्याची कामं व्हावी, एकंदर निळवंडेच्या प्रश्नावर गेल्या 10 वर्षामध्ये जलदिंडी काढली असेल, नंतर आझाद मैदानावर केलेलं उपोषण असेल, नंतर त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, केंद्रातले मंत्री असतील, जे काही केलं ते या निळवंडे कृती समितीला सोबत घेऊन केलं. त्यांचं मनुष्यबळ त्यांच्या पाठीमागे होतं. या म्हणजे निळवंडे कृती समितीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये किंवा आंदोलनाला लोखंडे साहेबांची साथ मिळत गेली. पण आता प्रश्न असा आहे की विखे पाटलांनी म्हणजे आता निळवंडे धरणाचं काम पूर्ण झालं, निळवंडे कालव्याची चाचणी झाली आणि या चाचणीच्या म्हणजे निळवंडे धरणाच्या पाणी सोडण्याच्या निमित्ताने विखे पाटलांनी थेट पंतप्रधानांना उत्तरेत आणलं, म्हणजे या मतदारसंघात आणलं. त्यांची मोठी रॅली झाली, मुख्यमंत्री आले, देवेंद्रजी आले, मोठा गाजावाजा करून हे पाणी सोडण्यात आलं. पण
पण असं आहे की मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे या कृती समितीचं आणि विखे पाटलांचे एवढ्या सगळ्या घडामोडी होऊन सुद्धा सूर जुळले नाही। याचं कारण असं आहे की यापूर्वी म्हणजे फार पूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते येण्यापूर्वी झालेल्या कुरबुरीतून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांवर लाठी हल्ला झाला, तेव्हापासून हे संबंध ताणले गेले, ते अद्याप ताणले गेलेले आहे। विखे पाटलांचा आक्षेप असा आहे की निळवंडे धरणाचं काम अकोले तालुक्यात बंद होतं, कालव्याचं काम अकोले तालुक्यात बंद होतं, आंदोलने मात्र राहता तालुक्यात होत होती। या आंदोलनाला पाठबळ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देतात, त्यांची रसद ही निळवंडे कृती समिती घेते आणि माझ्या मतदारसंघामध्ये आंदोलन करते। आता याच काळामध्ये निळवंडे पाण्याच्या जलपूजनावरून सुद्धा निळवंडे कालव्याच्या पाण्याची चाचणी घेऊन सुद्धा बऱ्याच पडद्याआड कुरबुरी झालेल्या आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या मतदारसंघाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने विखे पाटलांवर सोपवली आहे। यंत्रणा त्यांची, शक्ती त्यांची। असं असताना जर या अटी आणि शर्तीमध्ये निळवंडे कृती समिती आहे आता, तर या कृती समितीला सोबत घेतल्या वाचून तर लोखंडे साहेबांना पर्याय नाही। याचं कारण असं आहे, निळवंडेच्या पट्ट्यात 182 गावं आहे आणि गेल्या 5-7 वर्षामध्ये जे काही भरीव काम लोखंडे साहेबांच्या नावावर जमा आहे ते निळवंडेचं आहे आणि या 182 गावं त्यातले 2-2.5 लाख मतदार, यातील मतांची बेगमी करायची असेल तर कृती समितीला सोडता येत नाही आणि त्याच वेळेस निवडणुकीमध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये यंत्रणा उभी करायची असेल तर विखे पाटलांशिवाय पर्याय नाही। त्यामुळे विखे पाटला आपल्या लोखंडे साहेबांची परिस्थिती अशी झाली, जाये तो जाये कहा, म्हणजे कृती समिती हवी आहे। कृती समितीला विचारलं की तुम्ही काय करणार, तर ते सांगणार जाये तो जाये कहा, कारण त्यांची अटॅचमेंट लोखंडे साहेबांची आहे। लोखंडे साहेबांना आता विचारलं कृती समिती की विखे पाटील, तर त्यांना सांगता येईल विखे पाटील सुद्धा हवे आहेत, कृती समिती सुद्धा हवी आहे। त्या दृष्टीने सुद्धा परिस्थिती हीच आहे, जाये तो जाये कहा। आणि विखे पाटलांना विचारलं की आता महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब आहेत, मग तुम्ही काय करणार, तुम्ही कुठे जाणार, त्यांना सुद्धा असंच म्हणावं लागेल की जाये तो जाये कहा। म्हणून पडद्यामागे ज्या काही राजकीय हालचाली, चर्चा, अटी शर्तींचं पालन सुरू आहे त्याबद्दल मी आजच्या भागात जे विश्लेषण केलं, जाये तो जाये कहा, हे जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।